नमस्कार, मी योगिता प्रमोद ढुके, माजी नगराध्यक्ष आणि मी आता वार्ड क्रमांक 3चं उमेदवार आहे। तुम्हाला माहिती आहे की आता 2 तारखेला निवडणूक होणार आहे आणि मला एक पक्ष शैक्षणिक उमेदवारी दिलेली आहे नगरसेवक म्हणून। एक नगराध्यक्ष म्हणून एक होतं, पण त्यावरती नवीन एक कॅन्डिडेट म्हणून त्यांनी उभं केलेलं आहे। पण पार्टीसाठी मी एक नगरसेवक म्हणून एक उभं राहण्याचं ठरवलेलं आहे वार्ड क्रमांक 3मध्ये। आणि लोकांचा जो सहभाग आहे तो योग्य रीतीने माझ्यातर्फे आहे आणि लोकांचा जो सहवास आहे, कारण आपण केलेले काम जो 2016ला आपण निवडून आलो, त्यानंतर 5 वर्ष नगराध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री आणि आता भाजपचे एक अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे। आणि ज्यावेळेला लोकांमध्ये आपण गेलो तर त्यांच्या ज्या समस्या आहेत, मग असो रस्ते नाल्या, त्यांचे लाईट्स, त्यांचं अंडरग्राऊंडची पाईपलाईन, आता त्यांना जे योग्य रीतीने ज्या सुखसुविधा आवश्यक होत्या ते सुद्धा त्यांना मिळाल्या। इंदिरानगरची जी शाळा आहे ती ज्यावेळेला 2011ला पिपळे साहेब होते त्यावेळेला ती शाळा झाली होती, पण मी नगराध्यक्ष झाल्यानंतर परत आपण एक नवीन शाळा उपलब्ध करून दिली त्यांना। त्याचं बांधकामसुद्धा तिथे झालेलं आहे। रस्ते नाले तर हे झालेलेच आहे, 10 वर्षामध्ये भरपूर तिथे काम झालेले आहे। नगराध्यक्ष असताना मी तिथे काही फंड आला होता आपला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, त्यावेळेलाच आपण काही रस्ते नाल्या घेतलेले आहेत तिथून। आणि तुम्हाला माहीत असेल की जवळपास आपल्या गडचिरोलीमध्ये 27 वार्ड आहे आणि 13 प्रभाग, आपण जवळपास 130 कोटीची पाईपलाईन घेतलेली आहे, जेणेकरून ती 27 वार्डांना ते पाणी पुरवलं जाईल। आपण टाक्यासुद्धा केलेले आहे। आणि ज्याही काही स्नेहनगर म्हणा किंवा मी ज्या वार्डामध्ये राहते इंदिरानगर आणि हा भाग पूर्ण आणि राहिलेले थोडेबहुत काम आहे हे योग्य रीतीने पार पडून ज्यावेळेला मी नगरसेवक म्हणून निवडून येईल, जी जिम्मेदारी आहे ती परिपूर्ण म्हणजे करण्याचं काम मी करणार। आणि नगरसेवक असो की नगराध्यक्ष असो, काम हे काम असतं आणि काम केलं तर माणूस पुढे जातो आणि लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे। आणि माझं 10 वर्षाचं जे काम आहे मी लोकांच्या सहवासामध्ये राहून मी पूर्ण करणार आणि पुढे मला नगरसेवक म्हणून जरी निवडून देते मी फक्त लोकांसाठी करणार। आणि एक BJPचं एक कार्य म्हणून, ते पार्टी म्हणून आहे, पण माझा जो सहवास आहे तो लोकांसाठी आहे बस। ताई, आज मला हर्ष पण आहे आणि आनंद पण आहे आणि एक आत्मीयतेने विचारायचं वाटतंय की लोकांना तिकीट मिळाली नाही तर लोक जसं ते म्हणतात जहाज डुबायला लागलं की लगेच उंदरं पडतात, तशा पद्धतीने काही कार्यकर्ते असतात पडायचं, पण तुमचं धाडस, त्याग आणि पक्षाचं जे समर्पण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, वास्तविक आता मला म्हणायचं की मी जवळपास माझं राजकीय दृष्टिकोन म्हणजे माझ्या आई वडिलांपासूनच होतो। माझे आजोबा 25 वर्षापासून सरपंच होते, तर मला माहिती आहे त्यांचा त्याग वगैरे। त्यावेळेला माझ्या आजोबांकडे लालबहादूर शास्त्री ज्यावेळेला ते पहिले प्रधानमंत्री झाले होते त्यावेळेला आजोबांकडे आले होते, तर त्यावेळेला त्यांनी एक प्रश्न केला होता की तुम्हाला काय पाहिजे, तर त्यांनी एकच म्हणाले होते की तुमचे पाय आमच्या घराला टेकलेले आहे, हे खूप आमच्यासाठी मोठं भाग्य आहे। तर त्यावेळेला मला माहीत होतं की संघर्ष काय असतं। त्यावेळेला माझं लग्न झाल्यानंतर पिपळे साहेब हे यांनी जवळपास 35 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम आहे, त्यांनाही आज काही मिळालं नाही, तेही जिल्हा अध्यक्ष होऊ शकले, पण त्यांनी पार्टी सोडली नाही, पार्टीला एक निष्ठेने काम केलं, तेच योगदान माझं आहे। त्यांनी मला एक नगराध्यक्ष बनवलं, त्यामध्ये पार्टीचं योगदान आहे, त्यामध्ये समाजाचं योगदान आणि शहराचं योगदान। ते हा विषय नाही की ही पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये जाणं, म्हणजे पार्टी ही कोणतीही असो, मग ती भाजप असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, हे चालणारच आहे। कोणी येणार कोणी जाणार, नवीन येणार जुनं जाणार असं विषय नाही, आपल्यावर ठाम राहणं आहे आणि आपल्या विचाराशी ठाम राहिलं पाहिजे की आपलं काम काय आहे। माझं काम पाहून मला असं वाटतं की मला पुन्हा चांगलं काही देतील, नाही दिलं तरी काही फरक नाही आहे, काम करूया आणि पुढे जाऊया। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।